श्री स्वामी समर्थ. जयशंकर. 10 जुलैला आपल्या सर्वांचा उत्साहाचा दिवस आणि आपल्या गुरूंसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. आपण सर्वजण गुरुपौर्णिमेची आतुरतेने वाट बघत असतो. आपल्या आयुष्यात गुरु असावा. आपल्या आयुष्यात गुरु का असावा? तर आपल्यातील वाईट गुण दूर होण्यासाठी, आपण षड्रिपूंवरती विजय मिळवण्यासाठी आणि आपल्यामध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी, तसेच आपण आपल्या संसारात असतानाही परमार्थाच्या मार्गावरती जाण्यासाठी आपल्या आयुष्यात गुरुची आवश्यकता असते. आपल्या आयुष्यात गुरु असणं अत्यंत गरजेचं असतं. आपल्या ओबडधोबड झालेल्या आयुष्याला आकार देण्याचं काम आपले गुरु करत असतात. मुळातच आपल्या जन्मापासून आपले आईवडील आणि आपले शिक्षक हे आपले गुरु असतात. पण परमार्थाच्या मार्गावर चालवण्यासाठी आपल्याला गुरूंची गरज भासतेच. त्यासाठी आपल्या आयुष्यात गुरु असावा. आपण आपल्या स्वामींनाच गुरु मानतो. त्याप्रमाणे बरेच जण त्यांच्या इष्टदेवतालाही गुरु मानत असतील. कुणी साईबाबांना गुरु मानतं, कुणी गजानन महाराज, कुणी शंकर महाराज, जे ते त्याच्या इष्टदेवतेला गुरु मानत असतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या स्वामींना किंवा ज्यांना कोणाला तुम्ही मानताय त्यांना गुरुपद द्यायचं असतं. हे गुरुपद कसं द्यावं? त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन, जर त्या दिवशी मठात जाणं शक्य असेल किंवा केंद्रात जाणं, दत्त महाराजांच्या मंदिरात, स्वामींच्या जिथे कुठे जाणं जर शक्य असेल तर तिथे जाऊन ही सेवा करावी. अन्यथा आपण आपल्या घरीही ही सेवा करू शकतो. प्रत्येकाच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा असतोच. त्यामुळे त्या दिवशी शुचिर्भूत झाल्यानंतर आपली नेहमीची सर्व देवपूजा करून, महाराजांना अभिषेक करून, महाराजांसमोर, महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर उभं राहून हातात नारळ घ्यावा, खडीसाखर, पेढे, जे काही तुम्हाला ठेवायचं असेल ते, हार, फुलं, ह्या सगळ्या गोष्टी घ्यावा आणि महाराजांना एक विनंती करावी की महाराज, तुम्हीच माझी आई आहात, तुम्हीच माझे वडील, तुम्हीच बंधू, तुम्हीच सखा, तुम्हीच माझी बहीण, सर्वस्व तुम्ही आहात. तुम्हाला आज मी ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त हे गुरुपद देते आहे. स्वामी, तुम्ही ह्या गुरुपदाचा स्वीकार करा आणि तुम्ही तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्यावर ठेवा. या गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्ही सांगितलेल्या मार्गावर मी चालणार आहे आणि तुम्ही शिकवलेल्याच गोष्टी मी माझ्या आयुष्यात आत्मसात करणार आहे. तुम्ही ज्या गोष्टी शिकवल्या आहेत त्याच मी माझ्या आचरणात आणेल स्वामी, आणि मी प्रत्येकाला स्वामी सेवेत घेण्याचा प्रयत्नही करणार आहे. स्वामींजवळ ही विनंती करा आणि स्वामींजवळ त्यांचा आशीर्वाद मागून घ्या आणि त्या दिवशी जी जमेल ती सेवा आवर्जून करा. सगळ्यात सोपी सेवा म्हणजे खरं तर नामस्मरण. महाराजांचं सतत नामस्मरण करावं. पण त्या दिवशी कुठलीच सेवा नाही जमली ना तर संक्षिप्त गुरुचरित्र, त्याच्यामध्ये मोजून 1 ते 7 अध्याय असतात आणि ते खूप छोटे अध्याय आहेत, लहान आहेत. अर्धा तास लागतो फक्त ते संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायला. ते पारायण, 11 माळी जप आणि तारक मंत्र, ह्या गोष्टी तर ह्या दिवशी नक्कीच आवर्जून कराव्यात आणि महाराजांना आपण असं साध्या पद्धतीने घरच्या घरी गुरुपद देऊ शकतो. स्वामींना गुरुपद दिलं ना की स्वामींनी शिकवलेल्या गोष्टींचं पालन आवर्जून करायला हवं. महाराजांना तो नारळ अर्पण केल्यानंतर तो नारळ दुसऱ्या दिवशी केंद्रात किंवा मठात नक्की देऊन यावा किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात नक्की ठेवून यावा. खरं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरातील सर्वांनी मिळून नामस्मरण केलं तर घरातील सकारात्मक लहरी नक्कीच वाढतील. त्यामुळे सगळ्यांनी त्या दिवशी नामस्मरण आवर्जून करावं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना मान सन्मान देणं गरजेचंच आहे आणि आपले स्वामी तर ब्रह्मांड नायक आहे. सर्व ब्रह्मांडाचा कारभार आपले स्वामी बघतात. त्यामुळे स्वामींसारखे गुरु आपल्या आयुष्यात असणं ही आपल्यासाठी पर्वणीच असते आणि आपल्या गुरूंना सांभाळून कसं ठेवणं ही आपली कसोटी असते. आणि जर आपल्या आयुष्यात मनुष्यरूपी गुरु असतील तर त्या दिवशी त्या गुरूंचाही तितकाच मान सन्मान झाला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण स्वामींना गुरुपद देतो ना, त्याचप्रमाणे आपण आपले मनुष्यरूपी जे गुरु असतील त्यांना जाऊन त्यांचा आशीर्वाद घेणं नक्कीच गरजेचं आहे. त्या दिवशी
त्यांनाही जे तुमच्या ऐपतीप्रमाणे असेल तसं नारळ, फूल, पेढे, खडीसाखर जे काही तुम्ही देऊ शकत असाल ते त्या दिवशी तुमच्या मनुष्यरूपी गुरूंना जाऊन, जसं आपण स्वामींचा अभिषेक करतो त्याचप्रमाणे तुम्ही त्यांचं पाद्यपूजन करून, त्यांची तुम्हाला जमेल तशी पूजा करून, तुमच्या इच्छेप्रमाणे जी काही दक्षिणा द्यायची असेल किंवा भेट द्यायची असेल ती आवर्जून द्यावी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा गुरूंसाठी करण्याचा दिवस असतो आणि तो या दिवशी आवर्जून आपण आपल्या गुरूंसाठी नक्कीच करावं. कारण का हा एकच दिवस असतो ज्या दिवशी गुरु पण आपल्याकडून ह्या सेवा करून घेतात आणि त्यांनाही त्या आवडतात. मुळातच आपण गुरु करावा ही आपल्यासाठी आपल्या आयुष्यातील खूप सुंदर गोष्ट आहे आणि प्रत्येकाने खरं तर आपल्या आयुष्यात गुरु करावाच. कारण का गुरुस्पर्शाने आपल्या आयुष्याचं सोनं हे नक्कीच होत असतं. कारण गुरु हे असे आहेत ना की ते आपल्याला सहजासहजी आपल्या देवांपर्यंत पोहोचवू शकतात. आपण डायरेक्ट आपल्या देवांपर्यंत नाही जाऊ शकत, पण आपल्या गुरूंच्या मार्फत आपण देवांपर्यंत नक्कीच पोहोचतो. आपल्या बंद नशिबाचे दार उघडणारी किल्ली म्हणजेच गुरुकृपा. ही गुरु किल्लीच आपल्या नशिबाचे दार उघडून आपल्यासाठी असंख्य वाटा तयार करत असते. त्यामुळेच आपल्या आयुष्यात गुरु नक्कीच असायला हवा. तुम्ही अनुभव घ्या, गुरु जर आयुष्यात आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये किती फरक पडतो. आणि स्वामीही आपल्या आयुष्यात गुरुच आहेत. स्वामीही आपले गुरुच आहेत. आपली आई, वडील सगळं स्वामी आहेत आणि स्वामीही आपल्याला संकेत देत असतात. ते फक्त आपल्याला ओळखायचे असतात. स्वामींच्या सेवेत येणं खूप सोपं आहे. स्वामींच्या सेवेतनं बाहेर पडणंही खूप सोपं आहे. पण स्वामींच्या सेवेत टिकून राहणं खूप कठीण आहे. आणि एकदा का स्वामींनी आपला जर बोट धरला तर स्वामी तो कधीही सोडत नाही. गरज असते ना फक्त आपण आपल्या स्वामींवरती कितीही विश्वास ठेवतोय आणि कितीही श्रद्धा ठेवतोय त्याची. कारण स्वामींवरती जर एकदा विश्वास आणि श्रद्धा प्रचंड ठेवली ना की स्वामी आपलं बोट कधीही सोडत नाही. त्यामुळे आपण आपल्या स्वामींचे लाडके होऊ, स्वामींचा लाडका भक्त होऊ यासाठी आपल्याला आपली पात्रता वाढवली पाहिजे. स्वामींनी भक्त म्हणजे काय याची व्याख्या खूप सुंदर सांगितली आहे. स्वामी काय सांगतात, तू पारायण केलीस, जप तप केले, कितीही माळा जपल्या म्हणजे तू भक्त झाला आहे का? अरे पण त्यासाठी तू तुझं आत्मसमर्पण कुठे केलं आहेस? स्वामींपुढे आत्मसमर्पण करणं, स्वामींपुढे पूर्ण शरणागती घेणं म्हणजेच स्वामींचा भक्त होणं आहे. स्वामी नेहमी सांगतात तुझे कर्म चांगले ठेव. कर्म चांगले असेल ना, तुझे कष्ट प्रामाणिक असेल ना तर मी नेहमी तुझ्यासोबत आहे. आणि स्वामी गुरु म्हणून आपल्याला खूप छान मार्गदर्शन करतात. स्वामींनी सांगितलेली शिकवण अंमलात आणा आणि स्वामींना जे गुरुपद दिले ना त्याचा आदर ठेवून स्वामींची शिकवणीवरती चालत राहा. आणि मनुष्यरूपी गुरु तर आयुष्यात नक्की करा. पण हो, मनुष्यरूपी गुरु करताना त्याची पात्रता नक्की ओळखा. कारण का स्वामींच्या नावाखाली, गुरूंच्या नावाखाली भोंदूगिरी, भोंदूबाबा हे प्रचंड प्रस्त वाढत चाललेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगते, गुरु निवडताना पारखूनच निवडा. गुरु निवडताना त्याची परीक्षा घेऊनच निवडा. भोंदूगिरीच्या नादी लागू नका. स्वामींनी ज्या गोष्टी शिकवल्या आहेत त्या बघा. स्वामींनी अंधश्रद्धा शिकवली नाही. त्यामुळे अंधश्रद्धेपासून लांब राहा. श्रद्धा ठेवा पण ती डोळसपणे ठेवावी. आणि नक्की गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरुपद द्या. मनुष्यरूपी असेल गुरु तर त्यांचाही मानसन्मान करा आणि आवर्जून जी जमेल ती आपल्या गुरूंची सेवा करा. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. कारण का गुरु हा एक परीस असतो आणि आपल्या लोखंडमयी आयुष्याला ते सोनं करून ठेवतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच स्वामींची सेवा करा. जे काही करता येईल गुरुसाठी ते करा आणि सतत नामस्मरण मात्र नक्की करावे. स्वामींचा, तुमच्या गुरूंचा आशीर्वाद नक्की मिळेल किंवा ज्या कुठल्या इष्टदेवतेला मानत असाल त्यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल. शंकर महाराजांचाही गुरु म्हणून तुम्ही स्वीकार केला तर तुम्हाला अजून अनुभूती येईल. सगळ्यांचा, ज्यांना कोणाला तुम्ही मानत असाल त्यांना गुरु म्हणून स्वीकार करा आयुष्यामध्ये. कारण गुरु शिष्य हे नातं अत्यंत सुंदर आहे. ह्या गुरु शिष्य नात्याचा अनुभव घ्या. खूप सुंदर अनुभव येतो आणि गुरूंमुळेच आपल्या ओबडधोबड आयुष्याला एक नवीन छान आकार देऊन घ्या.
त्यामुळे चला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना, इष्टदेवतांना गुरुपद देऊन मनुष्यरूपी गुरूंचा मान सन्मान ठेवून आपण ही गुरुपौर्णिमा साजरी करूया. आपले हे ब्रह्मांड नायक स्वामी, त्यांचं एकदा बोट धरलं, त्यांच्यावर एकदा विश्वास टाकला की ते अशक्य तेही शक्य करून दाखवतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी.